अच्युत गोडबोलेंचं बोर्डरूम म्हणजे व्यवस्थापन दुनियेची एक मस्त सफरच आहे. ह्या बुक मधल्या आपल्या तरुणांच्या पिढीला आवडणाऱ्या आणि प्रेमात पाडणाऱ्या मॅकडोनल्ड्स विषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. मॅकडोनल्ड्सची रेस्टॉरंट्स भारतात येता क्षणीच कॉलेजमधल्या पोरापोरींच्या झुंडीच्या झुंडी तिकडे जायला लागले. टाइमपासचं एक झक्कास ठिकाण या कारणानं शेकडो तरुण मंडळी मॅकडोनल्ड्सच्या आतबाहेर पहुडलेली दिसतात. मॅकडोनल्ड्स हे एका तऱ्हेनं अमेरिकन संस्कृतीचं प्रतीकच आणि याचमुळे तिथे गेल्यावर उगाचच अमेरिकेत वावरल्याचा आनंद क्षणभर तरी का होईना पण मिळेल ही एक सुप्त इच्छा असावी आणि तसं वाटणे साहजिकच आहे हो. कारण दरवाजातून आत शिरल्यापासून तिथल्या खुर्च्या टेबले कशी असावीत, काउंटर कसा असावा, मेनू कसा असावा आणि तो दाखवावा कसा, पदार्थ कसे तयार करावे याविषयीचे त्यांचे नियम सर्वसाधारणतः जगभर सारखेच असतात. या मॅकडोनल्ड्सची गेल्या शतकाअखेर जगभर 120 देशात मिळून 20,000च्या वर रेस्टॉरंट्स होती. अमेरिकेतच त्यातली 12,000च्या वर होती. त्याची विक्री $14.25 बिलियन म्हणजेच 66,500 कोटी रुपये आणि नफा साधारणपणे 9,300 कोटी रुपये एवढा होता. अहो 3.25 लाख तर कर्मचारीच होते त्यांच्याकडे. हे एवढं झालं तरी कसं? या सगळ्या साम्राज्याचे जनक रिचर्ड आणि मॅरिस मॅकडोनल्ड यांची पार्श्वभूमी तशी अगदी बेताचीच. डिक आणि मॅक अशी त्यांची टोपण नावं. त्यांचा जन्म 1910च्या सुमारास न्यू हॅम्पशायर मध्ये एका आर्थिकदृष्ट्या सामान्य अशा कुटुंबात झाला. त्यांचे वडील एका बुटांच्या कारखान्यात फोरमन म्हणून काम करायचे. पण 1929च्या आर्थिक मंदीत त्यांची नोकरी गेली. मग आपलं नशीब आजमावण्यासाठी हे दोघं सिनेमात काम मिळेल या आशेने चक्क हॉलिवूडला गेले बरं का. पण तिथे नुसतं सेटवरचं सामान इकडून तिकडे कर तिकडून इकडे कर अशी पोरांचीच कामं त्यांना पडली. सिनेमातल्या कामांची स्वप्न झटकन धुळीला मिळाल्यावर त्यांनी ग्लेन व्ह्यू इथे एक सिनेमागृह चालू केलं. पण ते सुद्धा थोड्याच दिवसात बंद पडलं. सगळ्याच आशा मावळल्या होत्या. आपलं नाव तर जगात काय आपल्या गल्लीतही प्रसिद्ध होणार नाही अशी त्यांना पुरेपूर खात्री पटली. तेव्हा पूर्ण कफल्लक अवस्थेत त्यांनी 1937 साली कॅलिफोर्नियातल्या पासाडोना या ठिकाणी हॉटडॉग विकण्यासाठी एक स्टँड काढलं. आपल्याकडे पावभाजीची गाडी असते ना तसाच एक आटोपशीर प्रकार होता तो. पण त्यातही ते स्वच्छता अगदी कटाक्षाने पाळत. त्यांच्याकडच्या पदार्थांची चव एवढी छान असे की त्या ठेल्यासमोर प्रचंड गर्दी जमू लागली. मग त्यांनी कॅलिफोर्नियातच सॅन ब्रॅनडिनो इथे मॅकडोनल्ड्स हॅमबर्गर्स नावाचं एक फास्ट फूड उपहारगृह काढलं. ही खरीखुरी मॅकडोनल्ड्सची 600 चौरस फुटातून केलेली सुरुवात. यात फास्ट फूडला काहीच अर्थ नव्हतं. कारण हे उपहारगृह होतं ना ते इतकं लोकप्रिय झालं की तिथं खायला मिळावं म्हणून लोक तासनतास रांगेत उभे राहत. पण एकदा ऑर्डर दिली की पदार्थ अगदी झटपट काउंटर मिळत असे. यांच्या यशामागचं कारण सांगताना ते म्हणत कीप इट सिम्पल स्टुपिड हे सूत्र आम्ही त्यात वापरले. मेनूत जेमतेम 8-10 पदार्थ ठेवायचे आणि ते बनवण्याची प्रक्रिया अगदी पद्धतशीरपणे लिहून काढायची आणि ती तंतोतंत पाळायची सुद्धा. पोटॅटो चिप्स म्हणजेच फ्रेंच फ्राईज जर करायचे असतील तर बटाटे कसे वापरायचे, कोणत्या हवेत ठेवायचे, नंतर एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायचे कसे, किती वेळ तळायचे, त्यांचा रंग तो ठराविक सोनेरी कसा आणायचा, कसे कापायचे, कसे वाढायचे अशा सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत पाळाव्यात हा त्यांचा कटाक्ष असे. म्हणूनच मॅकडोनल्ड्स मध्ये त्याच पदार्थाची वेगळी चव मिळणं अशक्य होतं. आपल्याकडे असतात तशा आज जरा जादा फ्राय करके लाव, थोडा जादा तिखा बनव अशा फरमाईशी तिथे चालणारच नव्हत्या. अजूनही मॅकडोनल्ड्सचा मेन्यू आणि पूर्वीच्या प्रक्रिया जवळपास तशाच पाळल्या जातात. मॅकडोनल्ड्स मध्ये जो बर्गर मिळतो त्यातली हॅमबर्गरची पट्टी ही 100% मांसाची असते. त्यात चरबीचं प्रमाण 19% असतं. एका पाऊंडात 10च पट्ट्या बनवल्या जातात. त्या बर्गरचं वजन 1.6 औंस असतं. त्याचा व्यास 3.875 इंच एवढाच असतो
असे अनेक नियम. पुढे बिग मॅक नावाचा एक प्रकार त्यांनी चालू केला. त्यात बन पावावर तीळ लावलेले असत. ते दर पावावर 178च असायला हवेत असा देखील नियम आहे बरं. थोडक्यात सांगायचं झालं तर मॅकडॉनल्ड्स बंधू खाद्यपदार्थांमधले फोर्ड होते. मास प्रोडक्शनचं तत्व त्यांनी इथेही वापरलं होतं. एकानं ऑर्डर घ्यायची, दुसऱ्यानं पावाला लोणी लावायचं, तिसऱ्यानं मांस तळायचं आणि चौथ्यानं ते पावात भरायचं. ह्या नियमांमुळे पदार्थ एकसारखे तर तयार होतातच, पण गिराईक जोपर्यंत बिल चुकतं करतं तोपर्यंत ते त्याच्या हातातही पडतात. आपल्याकडच्या फास्ट फूड उपाहारगृहात 10 मिनिटांनंतर वेटर बिल ची ऑर्डर घ्यायला येतो तसं नाही. मॅकडॉनल्ड्स मंडळींनी बऱ्याच नवनव्या गोष्टी केल्या. आमचे 10 लाख बर्गर्स आतापर्यंत खपले आहेत अशा जाहिरातीच्या पाट्या त्यांनी मोठ्या दिमाखात 1950 पासूनच लावायला सुरुवात केली. त्यांनीच मॅकडॉनल्ड्सच्या शाखा फ्रँचाइज तत्वावर द्यायला सुरुवात केली. यामध्ये प्रत्यक्ष शाखा मात्र दुसराच चालवतो. खर्चही त्याचाच. मॅकडॉनल्ड्स मंडळी फक्त आपलं नाव त्याला वापरायला देणार. तो आपल्यासारखीच प्रक्रिया पाळतोय की नाही ते बघणार आणि त्यासाठी पैसे आकारणार. आज ॲपटेक आणि इतर अनेक कंपन्या जसा फ्रँचाइजच्या शाखा निघतात ना तसाच हा प्रकार. 1952 साली फिनिक्स इथे त्यांनी असंच एक फ्रँचाइज काढलं. त्याच साली अमेरिकन रेस्टॉरंट या मासिकात त्यांची स्टोरी छापून आली आणि मॅकडॉनल्ड्स नावारूपाला आलं. त्यावेळी त्यांची विक्री $3.5 लाख होती आणि त्यांना $1चा नफाही मिळाला होता. त्याच सुमारास रेमंड क्रॉक या माणसाचा या नाट्यात प्रवेश झाला. रेमंड क्रॉक हा मिल्कशेक बनवण्याची यंत्र तयार करत असे. एके दिवशी मॅकडॉनल्ड्स कडून अशा 8 यंत्रांची मागणी आली. ही एवढी 8 यंत्र घेऊन हे लोक करतात तरी काय? या कुतूहलानं त्यांना चक्क विमानाने जाऊन मॅकडॉनल्ड्सच्या उपाहारगृहाला भेट देण्याचं ठरवलं आणि ती भेट ऐतिहासिक ठरली. त्या उपाहारगृहातली स्वच्छता, त्यांचे पदार्थ बनवण्याची आणि उपाहारगृह चालवण्याची पद्धत बघून तो चाटच पडला. अशा तऱ्हेने फ्रँचाइज खूप मोठ्या प्रमाणावर देशभर काढावी असं त्याच्या सुपीक डोक्यात आलं. रेमंड क्रॉकनं मॅकडॉनल्ड्सच विकत घ्यायचं ठरवलं. त्याने मॅकडॉनल्ड्स बंधूंना किंमत विचारली. त्यांनी सांगितलेला आकडा बघून क्रॉक गारच पडला. त्यांनी ती किंमत $27 लाख अशी सांगितली. क्रॉक खूपच संतापला आणि बोलणी फिसकटली. पण क्रॉकला मॅकडॉनल्ड्सच्या उपाहारगृहात अमेरिकाभर पसरलेल्या शाखातून खूप पैसा मिळेल हे नक्की दिसत होतं. पण $27 लाख आणणार तरी कुठून? यावेळी त्यांच्या मदतीला धावला हॅरी सॉनेबॉर्न. हा मॅकडॉनल्ड्स मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करायचा. क्रॉकला मूलबाळ नसल्यामुळेच तो हॅरीला स्वतःचा मुलगा समजे. हॅरी पैशाच्या बाबतीत चाणाक्ष होता. त्यानं एक नवीन युक्ती काढली. फ्रँचाइज रियालिटी कॉर्पोरेशन नावाची एक संस्था काढली. वेगवेगळ्या शहरातल्या मोक्याच्या जागा विकत घेऊन भाड्यानं किंवा लीजवर देणं हा त्यांचा उद्योग. यातून पैसे मिळवून मग त्यांनी मॅकडॉनल्ड्स कंपनी $27 लाख ला विकतही घेतली. रियालिटी कॉर्पोरेशन कंपनीचा आणखीही एक मोठा फायदा त्यांना झाला. ज्यांना मॅकडॉनल्ड्सची शाखा फ्रँचाइज तत्वावर चालवायला द्यायची असेल अशा कंपनीला लीजवर जागा हवीच असायची. त्यामुळे त्या फ्रँचाइजला जागेसाठी एकदम पैसे मोजावे लागू नयेत ही त्यामागची कल्पना. यामुळे मॅकडॉनल्ड्सची मालमत्ता वाढत गेली. भाडंही चांगलं मजबूत मिळत राहिलं आणि फ्रँचाइज मधून येणारा नफा वेगळाच. यामुळे मग फ्रँचाइजवर भराभर उड्या पडायला लागल्या. 1965 साली कंपनीचे शेअर्स बाजारात आले. त्यावेळी त्यांच्या 1000 शाखा होत्या. 1971 साली त्या 2000 झाल्या आणि 1984 साली रेमंड क्रॉकचा मृत्यू झाला तेव्हा त्या 8000 होत्या. आज ते 20000 आहेत. आज मेनूही थोडासा वाढलाय पण स्वच्छता मात्र तशीच आहे. मॅकडॉनल्ड्सच्या फ्रँचाइजच्या शाखेत एक माशी सापडली म्हणून त्यांचं लायसन्स काढून घेतलं. अशा तऱ्हेच्या दंतकथाही प्रसिद्ध आहेत. फ्रँचाइज ही कल्पना जगात पुढे आणणं ही त्यांची मॅनेजमेंटला एक देणगीच होती. बिल ब्रायसन या प्रसिद्ध लेखकानं त्यांची राईट बंधूंशी तुलना केली. दोन्ही जोड्यांनी लग्न केलं नाही. दोन्ही जोड्या आपापल्या घरात एकत्र राहत. दोघांना संपत्तीचा लोभ नव्हता. दोन्ही जोड्यांना कुठल्याही गोष्टीत परफेक्शनचा आणि परिपूर्णतेचा ध्यास. त्यांच्यात फक्त एकच फरक होता. तो म्हणजे
राईट बंधूंनी जगातलं पहिलं साहसी उड्डाण केलं तर मॅक बंधूंना विमान प्रवासाने छातीत धडधडायचं.